म्हणून मित्रांनो, मुलींचाही कधीही गर्भपात करू नका, कारण की मुलगी ही दोन्ही घराचा उद्धार करते, माहेरचाही करते आणि सासरचाही करते. लक्षात घ्या, तुम्ही जर स्त्री हत्या केली तर ध्यानात घ्या, तीच मुलगी जो तुम्हाला वंशाला देवा पाहिजे असं म्हणणाऱ्या मुलाला तीच मुलगी कधीतरी आपल्या घरी सून म्हणून येणार आहे. नमस्कार, मी पांडुरंग बाबूराव शिंदे आपल्या पुढे वंदनीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय घेऊन आलो आहे स्त्रीभ्रूण हत्या. आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये काही काळामध्ये खूप स्त्रीभ्रूण हत्याचं प्रमाण वाढलं होतं. इतकं प्रमाण वाढलं होतं, अनेक स्त्रियांच्या या गर्भपातामध्ये जीव घेण्यात आला. अहो, शासनाने कायदा काढल्यामुळे आता तरी थोडं त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलंय. अहो, लक्षात घ्या, स्त्रीभ्रूण हत्या आपण नाही केली पाहिजे, कारण की स्त्रीभ्रूण हत्या इतकं जेवढं पाप लागतंय ना, ते पाप कधी आपल्याकडून फिटू शकत नाही. कारण स्त्रीभ्रूण हत्याचं पातक एवढं मोठं आहे की आपल्याला नरकात जन्म घेण्याची पाळी येते. त्यामुळं ज्या वेळेस ती आई गर्भपात करण्यासाठी दवाखान्यात जाते, त्यावेळेस त्या स्त्रीचे उद्गार ऐका तुम्ही मित्रांनो. ती स्त्री म्हणते, आई मला मारू नको, मला जन्म घेऊ दे, आई मला जन्म घेऊ दे, अशी विनंती करते. कारण की ती स्त्री म्हणजे, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा हा रंग मला कोण दाखवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती स्त्री म्हणते, मी शिकून मोठी होईन आई तुझा मी सांभाळ करेन, 18 वर्षापर्यंत तर मला आई तू सांभाळ, 18 वर्ष झाल्याच्या नंतर आई मी तर माझ्या सासरी जाणार आहे. परंतु लक्षात घ्या, ज्या आईवडिलांनी त्या मुलीची हत्या केली, मुलीचा गर्भपात केला, त्या आईवडिलांना जो ते आईवडील म्हणत होते मला वंशाला दिवा पाहिजे, मला वंशाला दिवा पाहिजे, त्या मुलाने त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं. आणि त्यावेळेस त्यांच्या ध्यानात आलं, आपण स्त्रीचा गर्भपात नव्हता करायला पाहिजे, आपण स्त्रीचा गर्भपात केला, त्याचं कारण आपल्याला आज वृद्धाश्रमात जावं लागलं, आपल्याला भोगावं लागलं. निदान त्या मुलीने आपल्याला वृद्धाश्रमात तरी नसतं पाठवलं, परंतु आपण मुलीला मारलं. त्यावेळेस त्यांना पश्चाताप झाला. म्हणून मित्रांनो, मुलींचाही कधीही गर्भपात करू नका, कारण की मुलगी ही दोन्ही घराचा उद्धार करते, माहेरचाही करते आणि सासरचाही करते. लक्षात घ्या, तुम्ही जर स्त्री हत्या केली तर ध्यानात घ्या, तीच मुलगी जो तुम्हाला वंशाला देवा पाहिजे असं म्हणणाऱ्या मुलाला तीच मुलगी कधीतरी आपल्या घरी सून म्हणून येणार आहे. अहो, लक्षात घ्या, आपण ह्या क्षणापासून गृहीत धरायचं की आपण महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये कोणाला स्त्रीभ्रूण हत्या करून द्यायची नाही. आपला शेजारी असो, आपले आजोबा असो, आपला पणजोबा असो, आपले नातेवाईक असो, कुणी असो, आपण त्यांना अडवलं पाहिजे आणि आपण ह्याच्यावर तक्रार केली पाहिजे जर कोणी स्त्रीभ्रूण हत्या करत असेल तर. अहो, मुली इतकं प्रेम कुणीच लावणार नाही. अहो, मुलगी बहीण भावाच्या नात्याची, मुलीचं खूप मोठं नाव येतं बहीण म्हणून. ती मुलगी म्हणते, होईल ग मी मोठी शिकून शहाणी, नाही का ना, जाईन मी दूर दूर बाबा रडणार, जाईन मी दूर दूर आई रडणार, नाही का ना, मी सासरला गेल्याच्या नंतर आई रडेन आणि माझे वडील रडतील. बर का, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन. ती मुलगी म्हणते, माझ्या भावाला मी राख्या बांधीन. अहो, भावाचं बहिणीचं एवढं प्रेम असतं आणि मुलगी ही सर्वांकरिता एवढी का महत्वाची आहे, त्याचं कारण आहे. ध्यानात घ्या, आज मुलगी ही पत्नी होती, मुलगी बहीण होती, मुलगी ही आपली नात होती. त्याच्यामुळे आपण मुलीला कधी मारू नका हो. आज
हे प्रत्येक जण आपल्याला भाषणातून सांगतात, प्रत्येक जण आपल्याला युट्यूब चॅनलवरून सांगतात, प्रत्येक जण आपल्याला समाजकारणातून सांगतात, तुम्ही स्त्रीची हत्या करू नका, स्त्रीची हत्या करू नका. परंतु तरीही माणसं काही स्त्रीची हत्या करतात. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो स्त्री नको, स्त्री नको, पण ध्यानात घ्या आपल्याला सर्व अंगाने जीवापाड प्रेम करणारी ती स्त्री आहे. म्हणून मित्रांनो, कधीही स्त्रीची हत्या होऊन देऊ नका. आज आपल्याला जन्म देणारी स्त्री म्हणजे ती कोण असेल, आपली जी आई आहे ना, ती पण एक स्त्री आहे. आपण ज्याच्या संग अर्धांगिनी म्हणून राहतो ती बायको आपली एक स्त्रीच आहे. त्यामुळे मित्रांनो, कधीच तुम्ही स्त्रीला मारू नका. याच्यातून तुम्हाला मी एवढंच सांगतो, शेजाऱ्यालाही मारून देऊ नका आणि आपणही कधी कोणाला स्त्रीची हत्या करून देऊ नका, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.